जय जय रघुवीर समर्थ. श्रीदासबोध ग्रंथ दशक 7वा, समास 7वा, साधन प्रतिष्ठा, निरूपण नाम श्रीराम समर्थ. वस्तूसी जरी कल्पावे तरी ते निर्कल्प स्वभावे, तेथे कल्पनेचे नावे शून्याकार. तथापि कल्पू जाता न कल्पनेच्या हाता, ओळखावी ठाई न पडे चिंता. भ्रंश पडे काही दृष्टीची न दिसे, मनासही तोही न भासे. भासे न दिसे कैसे ओळखावे, पाहू जाता निराकार. मनासी पडे शून्याकार, कल्पू जाता अंधकार भरला वाटे. कल्पू जाता वाटे काळे, ब्रह्मे काळे न पिवळे. आ रक्त निळे न धावळे वर्ण सहित, जया वर्णे व्यक्ती नासे. भासाहुनी अनरसे, स्वरूपचे नाही कैसे ओळखावे. न दिसता ओळखण किती धरावी आपण, हे तो श्रमाशी कारण येतसे. जो निर्गुण गुणातीत तो दृष्टा व्यक्त, तो अचिंत चिंतनातीत परमपुरुष. अत्यंत व्यक्तरूपाय निर्गुणाय गुणात्मने, समस्त जगदाधार मूर्तये ब्रह्मणे नमः. अचिंत तोची चिंतावे, अव्यक्तासे आठवावे. निर्गुणासे ओळखावे कोणे परी, जे दृष्टीसही न पडे. ते जे मनासही नातुडे, तया कैसे पाहणे घडे निर्गुणासी. असंगाशी संग धरणे, निर्लंबासी वास करणे. निशब्दासी अनुवादने कोणे परी, चिंतयासी चिंतू जाता. निर्विकल्पासी कल्पता, अद्वैताचा ध्यान करता. द्वैताशी उठे आता ध्यानाची सोडावे, अनुसंधान ते मोडावे. तरी मागोती पडावे महासंशयी, द्वैताचे भेने अंतरी. वस्तू न पाहिजे तरी, तेने समाधानावरी. कदा असे चिनिया, सवे लाविता सवे पडे. सवे पडता वस्तू आतुडे, नित्य नित्य विचार घडे. समाधान वस्तू चिंतिता द्वैत उपजे, सोडू करता काहीच न मुजे. शून्यत्व दे संदेही दपाडी जे विवेकपणे, म्हणून या विवेक धरावा. ज्ञाने प्रपंच सारावा, अहंभाव ओसरावा. परितो ओसरेना परब्रह्म दे अद्वैत, कल्पताच उठे द्वैत. येथे हेता आणि दृष्टांत काहीच न चले. जे आठवता विसरेजे, का ते विसरून या आठवेजे. जाणून या नेनिजे परब्रह्म ते, यासन भेटता होय भेटी. भेटो जाता पडे तुटी, ऐसे हे नवल गोष्टी मुकपणाचे. ते साधू जाता साधवेना, ना तरी सोडता सुटेना. लागला संबंध तुटेना निरंतर, हे ते असताचे सदा असे. ना तरी पाहता दूर असे, न पाहता प्रकाशे. जेथे तेथे जेथे उपाये तोचे अपाये, आणि उपाये तेचे उपाये अपाये. हे अनुभवावी न काये, उमजो जाणे न उपजताचे उमजे. उमजून या काहीच निमजे, ते निवृत्ती विन पावे जे निवृत्तीपद. ते ध्याने धरिता नये, चिंतने चिंतावे ते काय. मनामध्ये न समाये परब्रह्म ते, त्यास उपमे द्यावे जळ. तरी निर्मळ निश्चळ, विश्व बुडाले सकळ. तरी ते कोरडेचे असे, नवे प्रकाशासारखे अथवा नवे काळोखे. आता ते काहीसा सारखे सांगावे हो, ऐसे ब्रह्मनिरंजन कदा नवे दृश्यमान. लावावे ते अनुसंधान कोणे परी, अनुसंधान जाऊ जाता काही नाही वाटे आता. तेने मनाची या माथा संदेह पाहे, लटकाची काय पाहावे. कोठे जाऊन या राहावे, अभाव घेतला जीवे सत्य स्वरूपाचा. अभावाचे म्हणे सत्य, तरी वेदशास्त्र कैसे मिथ्य. आणि व्यासादिकांचे कृत्य वाहुगे नव्हे, म्हणून मिथ्या म्हणता नये. बहुत ज्ञानाचे उपाय, बहुत निर्मिलिते काय मिथ्या म्हणावे. अद्वैत ज्ञानाचा उपदेश, गुरु गीता तो महेश. सांगता होय पार्वती प्रते, अवधूत गीता केली गोरक्षेस निरूपली. ते अवधूत गीता बोलली ज्ञानमार्ग. विष्णू होऊनी राजहंस, विधीस गेला उपदेश. ते राजहंस गीता जगदीश बोलिला स्वमुखे. ब्रह्म नारदा उपदेश चतुश्लोकी भागवत. पुढे व्यासमुखे बहुत विस्तारले. वशिष्ठ सार वशिष्ठ ऋषी सांगता झाला रघुनाथासे. कृष्ण सांगे अर्जुनाशी सप्तश्लोकी गीता. ऐसे सांगावे ते किती, बहुत ऋषी बोलले बहुती. अद्वैत ज्ञान अति अंती सत्यचे असे, म्हणून मिथ्या आत्मज्ञान म्हणता पाविजे पतन. प्रज्ञेवीर रहित हे जन, तयासी हे कळेना. जेथे शेषाची प्रज्ञा म्हणली, श्रुतीशी मौन मुद्रा पडली. जानपणे नवचे वदली स्वरूप स्थिती, आपणासी न मुजे बरवे. म्हणून या मिथ्या कैसे करावे, ना तरी सदृढ धरावे. सद्गुरु मुखे मिथ्यातेचे सत्य झाले, सत्यासूनी मिथ्या केले. संदेह सागरी बुडाले अकस्मात जन, मनास कल्पयाची सवे. मने कल्पली ते नव्हे, तेने गुणे संदेह धावे. मीपणाचे
पंथे, तरी तो पंथची मोडावा, मग परमात्मा जोडावा, समूळ संदेह तोडावा, साधुचेने संगती, मीपणे शस्त्रे तुटेना, मीपणे फोडता फुटेना, मीपणे सोडता सुटेना काही केल्या, मीपणे वस्तू ना कळे, मीपणे भक्ती मावळे, मीपणे शक्ती गळे वैराग्याची, मीपणे प्रपंच न घडे, मीपणे परमार्थ बुडे, मीपणे सकल ही उडे, ऐश कीर्ती प्रताप, मीपणे मैत्री तुटे, मीपणे प्रीती आटे, मीपणे लिंगटे अभिमानाचे अंगी, मीपणे विकल्प उठे, मीपणे कलह सुटे, मीपणे हे समूह फुटे ऐक्यत्याची, मीपणे कोणासही न कळे, ते भगवंती कैसे निसाहे, म्हणून या मीपण सोडून राहे तेची समाधान, मीपण कैसे त्यागावे, ब्रह्म कैसे अनुभवावे, समाधान कैसे पावावे, कोण्या प्रकारे मी पण जाणून त्यागावे, ब्रह्म होऊन अनुभवावे, समाधान ते पावावे निसंगपणे, अनेक एक समाधान, मीपणे विन साधन, करू नये तोची धन्य समाधानी, मी ते ब्रह्मची झालो स्वतः, साधन कोण करेल आता, ऐसे मने कल्पनी जाता, कल्पना उठे, ब्रह्मे कल्पना नसाहे, तेची तेथे उभी राहे, तेची शोधून या पाहे तोची साधो, निर्कल्पासी कल्पावे, परिकल्पते आपण न व्हावे, मी पणाशे त्यागावे येणे रीती, या ब्रह्मविद्येची लिपणी, काहीच नसावे असूनी, दक्ष असूनी समाधानी, तेची हे जाणो, जयेचे या आपण कल्पावे, तेचे आपण स्वभावे, तेथे कल्पनाची या नामे शून्य झाले, पदाहुनीही चळू नये, करावे ते साधन उपाये, तरीच सापडजे सोय आलिप्तपणाचे, राजा राजपदी असता, उगीच चालू सर्व सत्ता, सध्याची होऊन तत्वता, साधन करावे, साधन आले देहाशी माता, संदेह देह नवे सर्वथा, ऐसे करुणिया अकर्ता सहजची झाला, देह आपण ऐसे कल्पावे, तरीच साधनात यागावे, देहातीत अहंता स्वभावे, देह कैसा नासते साधना नाहत देह, आपण आपला आपण संदेह, देह असून विदेह स्थितीत ऐशे, साधने विन ब्रह्म होता, लागो पाहे देह ममता, आळस प्रबळे तत्वता, ब्रह्मज्ञान मिमसे, परमार्थ मिसे अर्थ जागे, ध्यान मिसे निद्रा लागे, मुक्ती मिशी दोष भोगे, अनर्गयता निरूपणमाशी निंदा घडे, संवादामिशी विवाद पडे, उपाधीमिशी येऊन या जडे, अभिमान अंगी ऐसा ब्रह्मज्ञानी मिशे, आळस अंतरी प्रवशे, मने साधनाचे पिशे, काय करावे, किं करोमि कंगच्छामि क्रीं ग्रहाणि त्यागवीं किं आत्मानां पुरतीं सर्वं महाकल्पनां गुणां तथा, वचन या आधारी बोलिले, जैसे शास्त्र फिरविले, स्वतः हो हाणून घेतले, जया परी तैसे उपायाचे अपाये, विपरीत स्वहित जाये, साधना सोडिता होये मुक्तिपणे बद्ध, साधन करता ते सिद्ध, हातीचे जाईल निघून, तेने गुणे साधन करूची नावडे, लोक म्हणती हा साधक, त्याच्या लज्जा वाटे एक, साधन करीती ब्रह्मादिक ते ठाऊक नाही, आता असो हे अविद्या, अभ्यास सरणी विद्या, अभ्यास होते पावजे अद्याप पूर्ण ब्रह्म, अभ्यास करावा कवन, ऐसा श्रोता करी प्रश्न, परमार्थाचे साधन बोलले पाहिजे, याचे उत्तर श्रोतेयासी दिदले पुढील समासी, निरूपले साधनाशी परमार्थाच्या, इथे श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे, साधना प्रतिष्ठा निरूपण नाम समास सप्तंत सत्प्रभु रामचंद्रार्पणमस्तु, जय जय रघुवीर समर्थ. समास 8वा. श्रवण निरूपण नाम. श्रीराम समर्थ. ऐका परमार्थाचे साधन, जेणे होय समाधान, ते तू जानगा श्रवण निशेषी, श्रवण तुडे भक्ती, श्रवणे उद्भवे विरक्ती, श्रवणे तुटे आसक्ती विषयाचे, श्रवणे घडे चित्तशुद्धी, श्रवणे होय दृढ बुद्धी, श्रवणे तुटे उपाधी अभिमानाचे, श्रवणे निश्चय घडो, श्रवणे ममता तू मोडो, श्रवणे अंतरी जडो समाधान, श्रवणे अशंख्या फिटे, श्रवणे शंका तुटे, श्रवण होता पालटे पूर्ण गुण आपला, श्रवण आवरे मन, श्रवणे घडे समाधान, श्रवणे तुटे बंधन देह बुद्धीचे, श्रवणे मीपणा जाये, श्रवणे धोका नये, श्रवणा नाना उपाय भस्म होती, श्रवणे होय कार्य सिद्धी, श्रवणे लागे समाधी, श्रवणे होय सर्व सिद्धी साध न समाधानाशी, सत्संगावरी श्रवण तेने कळे निरूपण, श्रवण होय जे आपण तदाकार, श्रवणे प्रबोध वाढे, श्रवणे प्रज्ञा चढे, श्रवणे विषयाचे ओढे तुटून जाते, श्रवणे विचार कळे, श्रवणे ज्ञान प्रबळे हे प्रबळे, श्रवणे वस्तू निवळे साधकांशी, श्रवणे सद्बुद्धी लागो, श्रवणे विवेक जागो, श्रवणे मन हे मागो भगवंतासी, श्रवणे कुसंग तुटे, श्रवण काम ओहटे, श्रवण धोका आटे एकसरा, श्रवण मोहनासे, श्रवण स्फूर्ती प्रकाशे, श्रवणे तद्वस्तू भासे निश्चयात्मक,
श्रवण होय उत्तम गती, श्रवणे आतुडे शांती, श्रवण पाहिजे निवृत्ती आचळ पद, श्रवण ऐसा सार नाही, श्रवणे घडे सर्व काही, भव नदीचे प्रवाही तरुणोपाय, श्रवण भजनाचा आरंभ, श्रवणे सर्वारंभ, श्रवणे होय स्वयंभू सर्व काही, प्रवृत्ती आणि निवृत्ती, श्रवणे विन घडे प्राप्ती, हे तो सकलांशी प्रचिती प्रत्यक्ष आहे, ऐकिल्या विन कळे नाही, ठाऊकी नाही जना, या कारणे मूळ प्रयत्ना श्रवणादी, हे जन्मेले ऐकलेच नाही, ते पडले संदेही, म्हणून या दुजे काही साम्यता न घडे, बौद्ध साधना पाहता श्रवणास न घडे साम्यता, श्रवणे विन तत्वता कार्य न चले, न देखता दिनकर पडे अवघा अंधकार, श्रवणे विन प्रकार कैसा होये, कैसे नावविधा भक्ती, कैशी चतुर्विधा मुक्ती, कैसी आहे ते सहज स्थिती, हे श्रवणे विन कळे, न कळे ते षडकर्माचरण, न कळे कैसे पुरचरण, न कळे कैसे उपासना विधियुक्त, नाना व्रते नाना दाने, नाना तपे नाना साधने, नाना योग तीर्थाटने, श्रवणे विन न कळती, नाना विद्यापिंड दान, नाना तत्वांचे शोधन, नाना काळात ब्रह्मज्ञान, श्रवणे विन न कळे, 18 भार वनस्पती, एका जळ प्रबळती, एका रसोत्पत्ती, सकल जीवाची, सकल जीवाचा एक पृथ्वी, सकल जीवा एक रवी, सकल जीवा ते वर्तती वायो एक वायो, सकल जीवा एक पैस, जयास बोलला आकाश, सकल जीवांचा वास ऐका परब्रह्मी, तैसे सकल जीवास मिळवणे सार एकची साधने, ते न जाण श्रवणे ज्या प्राणी मात्रासी, नाना देश भाषा मते भूमंडळ संख्याते, सर्वाश श्रवणा प्रते साधनची नाही, श्रवण घडे उपरती, बद्ध मोक्षाचे होती, मोक्षाचे ते साधक अंती, नामिक्षे चालती, साधकाची होते सिद्धी, अंगी मानता प्रबोध, ते हे प्रसिद्ध सकलांसी ठाऊके, ठाईचे खर चांडाळ, तेची पोती ते पुण्यशीळ, ऐसा गुण तत्काळ श्रवणांचा, जो दुर्बुद्धीचा दुरात्मा तोच होय पुण्यात्मा, अगाध श्रवणाचा महिमा बोलिला नवाचे, तीर्थाव्रताची फलश्रुती, पुढे होणार संगती, तैसे नवे हातीच्या हाती सप्रचित श्रवण, नाना रोग नाना व्याधी, तत्काळ तवडीचे औषधी, तैसेचे आहे श्रवण सिद्धी, अनुभवावे जाणती, श्रवणाचा विचार कळे, तेची भाग्यश्री प्रगटे बळे, मुख्य परमात्माचा कळे स्मनुभवासे, या नावदान वे मनन, अर्था लागी सावधान, निजध्यासे समाधान होतासे, बोलल्याचा अर्थ कळे, तरीच समाधान निवळे, अकस्मातांतरी ओळे निसंदेहता, संदेह जन्माचे मूळ, तेने श्रवणे होय निर्मूळ, पुढे सहजचे प्रांजळ समाधान, जेथे नाही श्रवण मनन, तेथे कैसे समाधान, मुक्तपणाचे बंधन डोली पाहिजे, मोक्ष साधकत्वा सिद्ध, श्रवणे विनन तो अबद्ध, श्रवणे मनने शुद्ध चित्तशुद्धी होये, जेथे नाही नित्य श्रवण, तेथे जाणावे विलक्षण, तेथे साधकांचे क्षण क्रमुणे सर्वता, जेथे नाही श्रावण स्वार्थ, तेथे कैसा हो परमार्थ, मागे केले तितके व्यर्थ, श्रवणे विन होय, तस्मात् श्रवण करावे, साधन मनी धरावे, नित्य नेमे तारावे, संसार सागरी, सवेची सेवावे अन्न, घेतलेचे घ्यावे जीवन, तैसे श्रवण मनन कलेची करावे, श्रवणाचा नादर, आळसी करीतो नर, त्यासी होय अल्प अपहार, स्वहित विषयी आळसाचे संरक्षण, परमार्थाची बुडवण, या कारणे श्रवण केलेचे पाहिजे, आता श्रवण कैसे करावे, कोण्या पंथासी पाहावे, पुढील समासी अवघे सांगिजेल, इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे श्रवण निरूपण नाम समासष्टम, तत्सत्प्रभुरामचंद्रार्पणमस्तु, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ।